हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, आपला पेपर या ठिकाणी जर पाहिला मुंबई उच्च न्यायालयाचा, तर 26 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत पहा. आता हे सुद्धा दिवस कसे निघून जातील हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. कारण की वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, तर फक्त ₹249 ला आपण या ठिकाणी PDF तयार केलेली पहा. ही PDF तुम्हाला पूर्णपणे फास्ट रिव्हिजनसाठी असणार आहे पहा. आता ज्याची या ठिकाणी फास्ट रिव्हिजन होईल, अ, वारंवार वाचून होतील प्रश्न, त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पहा. कारण की पेपरला गेल्यानंतर सगळं काही आपल्याला तेवढ्या जो काही टाईम आहे पहा, त्या टाईमावरच आपल्याला सगळं करायचं असतंय. त्यामुळे पहा या ठिकाणी लवकरात लवकर ₹249 ची आपली फास्ट रिव्हिजनची PDF घेऊन टाका, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी. मित्रांनो, हे दिवस कसे निघून जातील समजणार सुद्धा नाही. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्यासोबत सिलेबसनुसार सगळे काही प्रश्न मिळणार आहेत. टोटल मित्रांनो या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF असणार आहे पहा. 100% मित्रांनो तुम्हाला याच्यातून फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल. चला जास्त काही सांगत नाही, आपण आता प्रश्नाकडे वळूयात. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही एक महत्त्वाचा एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. त्यावर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही सर्वप्रथम जॉइन करून घ्या. आणि ज्यांना कोणाला ग्रुप जॉइन करता येत नसेल, तर माझा जो काही नंबर आहे, त्याला SMS करा की ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला लगेच ग्रुपला जॉइन करून टाकेल. जो काही 9325230840 हा आपला WhatsApp नंबर आहे. मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला जॉइन करून टाकेल. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला द्वंद्व समास कोणता आहे तो ओळखायचा आहे पहा. द्वंद्व समास कोणता आहे तो ओळखायचा. ओळखा पटकन. टोटल मित्रांनो या ठिकाणी आपण 40 पेक्षा जास्त प्रश्न घेतलेले आहेत. जास्तीत जास्त सराव होण्यासाठी. आता होता होईल तेवढा आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, की खालीलपैकी आपल्याला द्वंद्व समास कोणता आहे तो ओळखायचा आहे. चला ओळखा पटकन. ओळखण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे पहा. चला द्या उत्तर. 3 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. द्वंद्व समास कोणता आहे? बरोबर आहे सगळ्यांचं. ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, माता-पिता. लक्षात ठेवा, माता-पिता हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. हा काय द्वंद्व समास आहे. खालीलपैकी सर्वनामाचं उदाहरण कोणतं आहे? द्या उत्तर. सर्वनामाचं उदाहरण. आम्ही, झाड, पाणी, खेळ. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 आम्ही. मित्रांनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार कोणता आलेला आहे पहा. विद्यार्थ्याने अभ्यास केला. तर मित्रांनो, सकर्मक क्रियापद या ठिकाणी आलेले ऑप्शन क्रमांक 1 सकर्मक. जर तू अभ्यास केलास तर तू पास होशील हे कोणतं वाक्य आहे? जर तू अभ्यास केलास तर तू पास होशील हे कोणतं वाक्य आहे मित्रांनो? हे मिश्र वाक्य ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य आपल्याला हे पाहायला मिळत आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. खालीलपैकी काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, की खालीलपैकी अव्यय शब्द कोणता आहे? खालीलपैकी अव्यय शब्द कोणता आहे? तर परंतु ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, परंतु अव्यय शब्द आहे. मला पुस्तक आवडते येथे मला हा कोणत्या प्रकारचा विभक्ती प्रत्यय आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, चतुर्थी पहा. लक्षात ठेवायचं आहे चतुर्थी. नेक्स्ट पहा, नियमित व्यायाम करा हे कोणते वाक्य आहे? नियमित व्यायाम करा मित्रांनो हे कोणतं वाक्य आहे? तर मित्रांनो, हे आज्ञार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक 4 हे कोणतं वाक्य आहे मित्रांनो? आज्ञार्थी वाक्य आहे पहा. मी जात आहे काय प्रश्न आहे मित्रांनो, की मी जात आहे येथे काळ कोणता आहे? तर मित्रांनो, चालू वर्तमान काळ आहे ऑप्शन क्रमांक 1 चालू वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जेवण आईकडून बनवलं जातं येथे प्रयोग कोणता आलेला आहे पहा. जेवण आईकडून बनवलं जातं येथे प्रयोग कोणता आलेला आहे पहा. सांगा पटकन. तर मित्रांनो, या ठिकाणी आलेला आहे प्रयोग मित्रांनो, लक्षात ठेवा सगळ्यांनी, कर्मणी प्रयोग आहे पहा. कोणता? कर्मणी प्रयोग. खालीलपैकी जातीवाचक नाव कोणतं आहे? जातीवाचक नाम कोणतं आहे? सांगा पटकन. नदी मित्रांनो हे जातीवाचक आहे पहा. लक्षात ठेवा. आनंद, प्रामाणिकपणा ही भावाचक नाव आहे पहा. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी
टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. तो येईल हे कोणतं वाक्य आहे पहा. तो येईल हे कोणतं वाक्य आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो हे काय आहे? भविष्यकाळाचं वाक्य आहे. कोणतं भविष्यकाळा? राम धावत आहे, ते धावत हा कोणता प्रकार आहे? राम धावत आहे, ते धावत हा कोणता प्रकार आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कृदंत आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. कृदंत याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वनाम कोणतं आहे? खालीलपैकी सर्वनाम कोणतं आहे? तर कोण ऑप्शन क्रमांक 1 कोण हे काय मित्रांनो? सर्वनाम आहे पहा. खालीलपैकी बहुव्रीही समास कोणता आहे पहा? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो चतुर्भुज. लक्षात ठेवा पहा. चतुर्भुज हा काय आहे? बहुव्रीही समास आहे पहा. ज्ञानेश्वरांनी अभंग लिहिले ते कर्ता कोणता आहे? तर मित्रांनो ज्ञानेश्वरांनी हे या ठिकाणी मित्रांनो काय आहे पहा? कर्ता आहे पहा. नारा-नारींनी प्रश्न विचारल्यास आपल्याला कर्ता मिळत असतो. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर भारतीय राज्यघटना मित्रांनो कधी अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950 ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. 26 जानेवारी 1950 याचं पहा बरोबर उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या पदासाठी ओळखलं जातं? काय प्रश्न आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या पदासाठी ओळखलं जातं? तर मित्रांनो राज्यघटनेचे शिल्पकार याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचे काय पहा शिल्पकार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य कोणतं आहे? तर मित्रांनो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं मुख्य कार्य कोणतं आहे? त्यांनी महिलांच्या शिक्षणाची सुरुवात केली. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव काय आहे? मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव आहे पश्चिम घाट. ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम घाट याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय संसदेमध्ये किती सभागृह आहे? तर मित्रांनो भारतीय संसदेमध्ये 2 सभागृह आहेत पहा. किती आहेत? 2 सभागृह. सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली होती? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो मुंबई या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणत्या महिन्यामध्ये सादर करण्यात आला? तर मित्रांनो फेब्रुवारीमध्ये हा सादर करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 2 फेब्रुवारी. 2026 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड बघा या ठिकाणी कोणत्या शहरामध्ये पार पडली? ही मित्रांनो कोणत्या शहरामध्ये पार पडलेली आहे? तर विशाखापट्टणम याचं बरोबर उत्तर आहे विशाखापट्टणम. च्या कालावधीमध्ये भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या प्रणालीवर भर दिलेला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे UPI प्रणालीवरती भर दिलेलं आहे पहा UPI. 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा याचं बरोबर उत्तर आहे पहा. डिजिटल इंडिया अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? चला द्या उत्तर. तर काय मित्रांनो डिजिटल सेवा प्रसार याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा पेच व्याघ्र प्रकल्प कोणत्या 2 राज्यामध्ये पसरलेला आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पेच व्याघ्र प्रकल्प मित्रांनो पसरलेला आहे पहा. महाराष्ट्र विधानसभेमधील एकूण सदस्य संख्या किती आहे?
तर मित्रांनो किती आहे? तर 288 मित्रांनो याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. किती आहे? 288 याचं बरोबर उत्तर आहे पहा. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? काय प्रश्न आहे पहा. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आपल्याला पाहायला मिळते पहा. प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रामध्ये कोणी केली होती? एकदम सोपा प्रश्न आहे. तर कोणी केली होती मित्रांनो? आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी महामार्ग तर नागपूर, मुंबई याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. समृद्धी महामार्ग नागपूर, मुंबई याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील नाणेघाट कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगेमध्ये महाराष्ट्रामधील काय पहा? नाणेघाट आहे पहा. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधील पहिले व्यक्तिमत्व कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे तर महर्षी धोंडो केशव कर्वे होते पहा, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधील लोणार सरोवर हे कोणत्या प्रकारचं आहे? तर महाराष्ट्रामधील जे काही लोणार सरोवर आहे मित्रांनो हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 उल्कापातामुळे. महाराष्ट्रामध्ये आयोजित AI ॲग्रिकल्चर 2026 ग्लोबल कॉन्फरन्स इन्व्हेस्टर समिट कोणत्या शहरामध्ये झाली? मित्रांनो ही कोणत्या शहरामध्ये झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहरामध्ये झाली पहा. पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये कोणता खेळ आयोजित केला होता? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा. सायकलिंग हा खेळ आयोजित केला होता पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. ब्रिक्स गटामध्ये कोणता देश समाविष्ट नाही पहा. ब्रिक्स या गटामध्ये कोणता देश समाविष्ट नाही? तर लक्षात ठेवा मित्रांनो. जर्मनी हा देश यामध्ये समाविष्ट नाही पहा. महाराष्ट्र शासनाने पाणी व्यवस्थापनासाठी कोणती मोहीम राबवली? तर कोणती मोहीम राबवली मित्रांनो? जलयुक्त शिवार ही मोहीम राबवलेली पहा. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भालाफेक या खेळाशी संबंधित कोण आहे मित्रांनो? नीरज चोप्रा हा संबंधित आहे पहा. लक्षात ठेवा सर्वांनी. असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याची सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.